बघा फेक जाळे नाहीलोय, कसा विणायचं हे ध्यान करा. फेक जाळा आहे हे. पदर कसा फोडायचा हे सांगायलोय फक्त मी, विणायचं काही तेवढं नाही. किती पदरावर पदर वाढवायचा आहे आणि हे आपल्याला कंप्लीट 8 ते 10 फुटाचं बनवायचं आहे. एका घरातून मागच सांगितलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये की एका घरातून दोनदा घ्यायचं आहे आणि एक वरून फसा मारून गाठ मारायची. त्याच्यामुळे हे डबल नाही सांगणार मी तुम्हाला. आता घर वाढवायचे. घर वाढवायला काय करायचं हे बघा फक्त. 3 ते 4 घरावर एक घर वाढवायचं आपल्याला. आता घर वाढवायला मधल्या घरातून एकच आडा घ्यायचा आहे, फक्त डबल घ्यायचा नाही. आणि इकडे जे आहे इथं डबल गाठ मारायची. ही 1 आणि हे 2, कारण ही सिंगल आडा असल्यामुळे डबल गाठ मारायची, नाहीतर हे डिले होऊ शकते नंतर. त्या समध्या घरातून डबल घ्यायचे. बघा आता डबलच घ्यायचं. 4 घरात डबल घ्यायचं. एक झालं, दुसरं घ्यायचं असते. तिसरं आणि चौथं. बघा मी गाठ माराय कसं धरायलो त्याला, दोन्ही बोटानं खालून वरून धरून गाठ मारायलो. ध्यान करा. आणि फुलपट्टीवर विणायचं चालू ह्याला. आता घर वाढवायचं आपल्याला. वाढवलेलं आहे घर आपण. घर वाढवायला काही हे नाही, फक्त लक्ष द्यायचंय. 1 आणि 2, फक्त वाढीवलेल्या घराला 2 गाठी मारायच्यात. ध्यान करा. आसपास 1 फुटाच्या आसपास झालं हे. आपल्याला 10 फूट बनवायचे. तर किती घरं वाढवायचे हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला, की किती पट्टीवर घर वाढवायचं हे पण सांगेन. आता सध्या जे सांगायचं हे लक्षात घ्या. पट्टीला फक्त घर वाढवायला हेच शिकवायला मी. बाकी कसं मोठं करायचं, जसं मोठं करीन तसं तुम्हाला सांगणारच आहे मी. कारण वाढवायचं खूप डोक्याचं काम आहे हे. कारण वागूर करायला सोपी आहे, मग फेक जाळे बनवायला अवघड आहे. घर वाढवलेलं आहे आपण. एक हे 2. ह्या एखाद्या गाठ निष्ठल्यास मागं पुढं पण होऊ शकते, सिंगल गाठ असल्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या. आणि आता ती कशी टाईट करायची ते पण बघा. आता ती ढिली झालेली आहे, मी तिला टाईट करणार आहे. तिला पर्याय काय करतो हे बघा तुम्ही. होऊ शकते, असं नाही की होणार नाही, 100% होऊ शकते. बोटातून निष्ठल्यानंतर गाठ कोणचीही ढिली होऊ शकते, तिकडली असो की इकडली असो. ही ढिली झालेली आहे. आता पुढे सरकली. आता त्याला मी टाईट करणार आहे. का त्याला डबल ओढून टाईट केलं मी, जागेवर आली ती. आणि डबल धरून ह्याव का तिला डबल गाठ मारते. ओके, फक्त असं करायचं, लक्ष द्यायचं. काही नाही, तसं काही हे होणार नाही असं. फक्त घर किती ह्याच्यावर 4 3 4 4 3 4 अशात घर एक माप घ्या समजायचं. असं नाही की इतक्यावरच घ्यायचं म्हणून नाही. कोणत्याही पट्टीवर घ्या, 3 पट्टीवर घ्या किंवा 4 पट्टीवर घ्या, मतलब मापानं घ्या. समजा हे घ्या मापात यावं. आता शेवट आलेला आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की शेवटला ह्याचा आणि त्याचा गोल राऊंडचा जेंट कसा द्यायचा आहे. ह्याच्यात नाही सांगणार, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे त्याच्यात सांगतो. ह्या दोन्हीचा जेंट